नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण मजेत आहात ना? आजच्या भागामध्ये आपण एक संस्कृत संभाषण घेणार आहोत. संभाषण इतकं साधं आणि सोपं आहे की आपल्याला अर्थ न सांगताही खरं म्हणजे अर्थ समजायला पाहिजे. रमेश आणि योगेश हे दोघे मित्र आहेत. एकाच शाळेमध्ये जाणारे आहेत, एकाच वेळेला शाळेमध्ये निघालेले आहेत. पहा आपल्याला आधी अर्थ समजतोय का ते. रमेश म्हणतोय, रमेश हा वदती, रमेश म्हणतोय, योगेश पाठशालां गच्छसी. आपल्या स्वरावरून सुद्धा कळतो, तो प्रश्न विचारतोय की योगेश पाठशाला आपल्याला शब्द गेला आहे, शाळेमध्ये गच्छसी आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. शाळेत जातोयस का? शाळेत निघालायस का? त्यावरती योगेश म्हणतोय आम. आता याचा तर अर्थ सांगायला नको. आम शब्दाचा अर्थ अनेक वेळा आपण शब्द वापरला आहे, होय. आणि तो त्याला पुन्हा प्रश्न विचारतोय, त्वमपि. अर्थ समजायला पाहिजे. तू सुद्धा. अपि म्हणजे सुद्धा. आपण अर्थ बघितला आहे अनेक वेळा. तू सुद्धा म्हणजे अर्थात पुढे अध्यारूत आहे की तू सुद्धा शाळेत निघालायस का? आता रमेश त्याच्यावरती म्हणतोय, तरीही उभौ गच्छावः. तरीही हा शब्द या ठिकाणी फक्त नवीन आहे. तर मग, तर असा त्याचा अर्थ. तर मग उभौ गच्छावः, आपण दोघंजण जाऊया. आता म्हणून दोघंजण शाळेला जायला निघत आहे. सकाळची वेळ आहे, त्यामुळे तो जो योगेश आहे तो म्हणतोय, रम्यः एषः प्रातःकालः. रम्य शब्द आपल्याला अर्थ केला आहे. सुंदर, रमणीय, दोन्ही अर्थ सारखेच आहेत. रम्यः एषः प्रातःकालः. ही सकाळची वेळ, ही सकाळ कशी असते? सुंदर असते, रम्य असते. तर म्हणून काय पुढचं तो म्हणतोय, मनम शरीरम च प्रसन्नं भवति. मन आणि शरीर हे दोन्ही सकाळच्या वेळेला प्रसन्न असतं. हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे की सकाळच्या वेळेला आपल्याला, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, फ्रेश वाटते, ताजंतवानं वाटतं. हाही तसंच म्हणतो आहे की मन आणि शरीर हे दोन्ही या सकाळच्या सुंदर वेळेला प्रसन्न आहे. अध्ययनार्थं प्रसन्नः भवति एतस्मिन् काले. या काळामध्ये किंवा हा काळ, ही वेळ कशी आहे तर प्रसन्नं भवति. या काळी अभ्यासासाठी, अध्ययन शब्द गेला आहे, अध्यापक शब्द गेला आहे, अध्ययन गेलं आहे. अध्ययन म्हणजे अभ्यास. अभ्यासासाठी ही वेळ निश्चितच चांगली आहे. त्याच्यावरती आता रमेश म्हणतोय, निश्चितमेव, निश्चितच. अध्ययनार्थम एषः सुयोग्यः कालः. अभ्यासासाठी ही योग्य, सुयोग्य अशी वेळ आहे. योगेश म्हणतोय, तरीही गच्छाव पाठशालां प्रति. तर चल मग लवकर आपण शाळेत जाऊया. प्रति म्हणजे कडे असा अर्थ आहे. पाठशालां प्रति, शाळेकडे जाऊया. असं म्हणून गच्छतः ते दोघंजण जात आहे. असा हा छोटासा आपण संस्कृत संवाद घेतलेला आहे. अशाच प्रकारच्या संवादातून आपल्यालाही कळेल की छोटी छोटी वाक्य कशी करायची किंवा छोट्या छोट्या वाक्यांचा अर्थ आपण कसा लावायचा. पुष्कळचे मराठी शब्द त्याच्यामध्ये आपण वापरतो किंवा मराठी, संस्कृतून मराठीत आलेले शब्द आपण वापरतो. आज मी इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही करा. जयतु संस्कृतम्.